स्टार्ट. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून घुमणारा तोरण शिंगांचा नाद, मातीच्या कणाकणातून उसळणारी स्वाभिमानाची ज्वाला आणि अन्यायाच्या अंधाराला चिरत उगवणारा स्वराज्याचा सूर्य, या सगळ्यांच्या मुळाशी होता एकच मंत्र, तो म्हणजे दृढ निश्चय. हो, दृढ निश्चय. मी कुमारी वृषिता बाबूराव कांबळे घेऊन येत आहे दृढ निश्चय स्वराज्य निर्मितीचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयात पेटलेली ही जिद्दीची ज्योत अडथळ्यांच्या वादळातही कधी विझली नाही. उलट प्रत्येक संकटाला सामोरे जात ती अधिकच प्रखर होत गेली आणि याच अटळ निर्धारातून साकार झाले स्वराज्य. हा दृढ निश्चय होता जिजाऊंचा, हा दृढ निश्चय होता सिंदखेडच्या जाधवांच्या लेकीचा, हा दृढ निश्चय होता वेरूळच्या भोसले घराण्याच्या सुनेचा. मूल पोटात असतानाच माझं मूल कुणाचीही चाकरी करणार नाही, तर ते स्वराज्य स्थापन करेल, असा दृढ निश्चय माँसाहेबांनी केला होता. 19 फेब्रुवारी 1630 रोजी सनई चौघडे वाजू लागले. शिवनेरी किल्ल्यावर स्वराज्याचा सूर्य उगवला. माँसाहेबांनी जन्मापासून बाल शिवाजीला शौर्याच्या, पराक्रमाच्या, विश्वासाच्या, प्रेमाच्या, स्वाभिमानाच्या, कर्तृत्वाच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. जिजाऊंच्या डोळ्यातील स्वराज्याचे स्वप्न बाल शिवाजीने बालवयातच आपल्या मनावर कोरले. काळ धामधुमीचा होता. शहाजीराजांना कर्नाटकच्या मोहिमेवर जावे लागले. शिवबांवर चांगले संस्कार हवेत यासाठी शहाजीराजेंनी जिजाऊ व शिवराय यांची व्यवस्था पुण्यातील लाल महालात केली. फक्त राहण्याचीच व्यवस्था केली नाही, तर स्वराज्य संकल्पिका जिजाऊ यांच्यासोबत युद्धकला, घोडेस्वारी, दांडपट्टा, मैदानी खेळ यामध्ये तरबेज असणारे लोक त्यांनी पाठवले. या सर्व गोष्टी शिवराय तज्ज्ञांच्याकडून शिकू लागले. मावळातील आपल्या सवंगड्यांना घेऊन डोंगर कपारीतून फिरू लागले, खेळू लागले, त्यांच्या झोपडीत कांदा भाकर खाऊ लागले. सह्याद्री त्या सर्वांना खुणावू लागला. हा मुलूक रयतेचा आहे सांगू लागला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात इसवी सन 1645 म्हणजे अवघ्या वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात स्वातंत्र्याची जाज्वल ज्वाला प्रज्वलित झाली आणि ओठांवर मातृभूमीच्या मुक्तीचा दृढ संकल्प उमटला. सह्याद्रीच्या शिखरांनी स्वराज्याची साक्ष दिली. ही केवळ शपथ नव्हती, तर गुलामगिरीच्या अंधाराला भेदणारी एक तेजस्वी किरण होती. ही केवळ घोषणा नव्हती, तर इतिहासाला नवी दिशा देणाऱ्या एका क्रांतीची सुरुवात होती. हा होता दृढ निश्चय स्वराज्याचा. 1646 मध्ये शिवरायांनी पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. आदिलशहाने दुर्लक्षित केलेले किल्ले शिवराय ताब्यात घेऊ लागले. शिवरायांच्या हालचाली आदिलशहाच्या लक्षात आल्या आणि त्याने शहाजीराजेंना दम दिला. पण शहाजीराजेंनी हुशारी दाखवत तो निभावून नेला. शिवबांनी एकामागोमाग एक असे किल्ले जिंकण्यास सुरुवात केली. एक किल्ला जिंकला की अनेक मावळे स्वराज्याच्या कामी शिवरायांच्या मागे येऊ लागले. मावळ्यांना शिवराय आपला राजा वाटू लागला. शिवरायांसाठी ते काहीही करण्यास तयार होऊ लागले. ध्येय निश्चित आणि इरादा पक्का असतो तेव्हा परिस्थिती आपल्या सोबत असते. त्या काळात असणाऱ्या जुलमी राजवटीचा बुरुज भेदण्यास सुरुवात झाली. शिवरायांनी मावळ्यांची प्रामाणिक फौज उभा केली. आदिलशाह, निजामशाह, मुघल बादशाह यांच्या विरुद्ध बंड पुकारणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. पण सिंदखेडचे जाधव आणि वेरूळचे भोसले या दोन पराक्रमी घराण्यांच्या रक्ताचा वारस असलेल्या शिवबाने स्वतःची युद्धनीती आखली. आपली माणसे आपल्यासोबत उभी राहावीत यासाठी गाठीभेटी घातल्या. शिवरायांचा प्रामाणिक हेतू ज्यांच्या लक्षात आला ते शिवरायांसोबत आले, तर काहींनी विरोध केला. 12 मावळातील 18 पगड जातीतील मावळे घेऊन शिवरायांनी स्वराज्याच्या दृढ निश्चयाची घोडदौड सुरू केली. एकामागोमाग एक किल्ले प्रदेश जिंकत शिवरायांनी आपले जाळे पसरले. रयतेच्या डोळ्यात स्वराज्याचे स्वप्न दिसू लागले. पण हा प्रवास सोपा नव्हता. तोरणा, राजगड, कोंढाणा, पुरंदर, रोहिडा असे एकामागोमाग एक किल्ले स्वराज्याच्या वाटचालीत येऊ लागले. शत्रूशी लढताना अनेक कणखर मावळे धारातीर्थी पडू लागले. राजगडावरून कारभार सुरू झाला. शत्रूची दाणादाण उडू लागली. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारे मावळ्यांचे कवच शिवरायांभोवती अहोरात्र झटत होते. सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला. स्वराज्यावर खूप मोठे संकट आले, पण शक्ती आणि युक्तीचा संगम असलेल्या शिवरायांनी संकटावर मात करत पन्हाळगडावरून सुटका करून घेतली. मात्र स्वराज्याच्या दृढ निश्चयाने प्रेरित असलेल्या शिवा काशीदने या कार्यात आपली आहुती दिली. पावनखिंड शर्तीने लढवणाऱ्या बाजीप्रभूचा स्वराज्याच्या दृढ निश्चयात सिंहाचा वाटा आहे.
स्वराज्याच्या कार्यात आपण अनेक हिरे गमावत आहोत याचे अतीव दुःख शिवरायांना होत होते. पण दुःख करत बसून काहीच उपयोग नव्हता. किल्ल्याच्या खुदाईत, सुरतेच्या लुटीत भरपूर धन शिवरायांना मिळाले. ते संपूर्ण धन स्वराज्याच्या कामी लावणारे भूतलावरील एकमेव राजे म्हणजे शिवाजी महाराज, यात शंका नाही. कधी परिस्थिती शिवरायांसोबत असत तर कधी विरोधात असत, पण शिवराय थांबले नाहीत. शिवरायांची घोडदौड थांबवण्यासाठी औरंगजेबने मोठी मोहीम आखली. राजा जयसिंह याने पुरंदरला वेढा दिला. किल्ला वाचवण्यासाठी स्वामी भक्त मुरारबाजीने शर्थीचे प्रयत्न केले. औरंगजेबाचा प्रचंड दबाव स्वराज्यावर आला. अत्यंत कठीण परिस्थितीत शिवरायांना पुरंदरचा तह करावा लागला. मावळ्यांच्या निस्वार्थ व प्रामाणिक प्रयत्नाने मिळवलेले किल्ले देताना शिवरायांना खूप वेदना झाल्या. तहानंतर शिवरायांना आग्र्याला मुघलांच्या दरबारात जावे लागले. दरबारात जाणीवपूर्वक शिवरायांचा अपमान केला गेला, पण स्वाभिमानाचा वारसा असलेल्या शिवबाने तो सहन केला नाही. औरंग्याला स्वाभिमानाची परिभाषा काय असते हे दाखवून दिले आणि हुशारी दाखवत आग्र्याहून सुटका करून घेतली. स्वराज्याच्या कामात अनेक संकटे येत गेली, पण कोणताच मावळा थांबला नाही, कारण हा होता दृढ निश्चय कोंढाण्याच्या तानाजीचा, प्रति शिवाजी शिवा काशीदचा, बाजी प्रभू देशपांडेचा, मुरारबाजीचा, सरसेनापती प्रतापराव गुजरांचा, येसाजी, संभाजी, जिवाजी अशी किती नावे घेता येतील. अनेक संकटांना छेदत जीवापेक्षा जास्त जपणाऱ्या आपल्या सवंगड्यांना गमावत स्वराज्याच्या दृढ निश्चयाचा सोनेरी दिवस अखेर उजाडला. माँसाहेब जिजाऊ यांच्या आशीर्वादाने, मावळ्यांच्या स्वामिनिष्ठेने आणि बलिदानाने शिवरायांच्या दृढ निश्चयाने 6 जून 1674 रोजी स्वराज्याच्या दृढ निश्चयाचा दिवस उजाडला. शिवरायांचा राज्याभिषेक झाला. मातृभूमीला राजा म्हणून भूमिपुत्र लाभला. स्वराज्याचा संकल्प पूर्ण झाला. माती छत्र हाती तलवार तेज अनंत पसरले. शिवरायांच्या राज्याभिषेकाने स्वराज्याचे स्वप्न फुलले. जय भीम, जय शिवराय.